बॅरिस्टर नाथपाय शिक्षण संस्था आयोजित हे महाआरोग्य शिबिर केएलई असो किंवा आमचे आयुष्यमान भारतचे प्रमुख शेट्टीजी असो, हे सगळेजण एकत्र येऊन एक चांगल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या ह्या आरोग्य केंद्राच्या चांगल्या अजून सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्घाटन इथे झालेली आहेत. एक आरोग्य शिबिर पण आयोजित केलेले आहे, जेणेकरून आमच्या लोकांना या आरोग्य शिबिरच्या माध्यमातून चांगल्या सुविधा आणि आरोग्य तपासणी करून त्यांना पुढचं काही ट्रीटमेंट लागत असेल तर त्याला मार्गदर्शन करण्यासाठी हे महाआरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे. आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे. जी आयुष्यमान योजना आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागलेला आहे. ते कौतुकच आहे. शेवटी आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये आमचा जिल्हा एक क्रमांक सोडत नाही. आता आम्ही निधी वाटपामध्ये पण आमचा जिल्हा एक क्रमांकावर आलेला आहे. तो मार्च एंडच्या अगोदरच्या एकंदरीत जिल्हा नियोजन निधी वाटपामध्ये पण. म्हणून आमच्या जिल्ह्यातले लोक तसं आरोग्याच्या बाबतीमध्ये जागृत आहेत. आणि ह्याच्याबरोबर कौतुक आयुष्यमान भारतची पूर्ण टीमचं पण करायला पाहिजे, आमच्या शेट्टीजींचं पण करायला पाहिजे. कारण की त्यांनी लोकांच्या सेवेसाठी ही पूर्ण योजना अतिशय सोपी केलेली आहे. लोकांसाठी कागदपत्र उपलब्ध करणं, सगळ्या गोष्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांना सेवा देण्यासाठी काम करते. आपण शासकीय स्तरावर सुद्धा अशा प्रकारची मल्टी स्पेशालिटी आरोग्य शिबिर आयोजित करणार, त्याची कंटिन्युटी असेल. हो, दर तुम्हाला जसं मी जाहीर केलं, दर 3 महिन्यांनी तसे आरोग्य शिबिर आपली जिल्हा यंत्रणा राबवणार आहे. दर 3 महिन्यांनी. आता हे या महिन्यात झालंय. आता 3 महिन्याची औषधं आम्ही काही लोकांना दिलेली आहेत, काही ट्रीटमेंट केलेली आहेत. आता त्या लोकांनी परत 3 महिन्यानंतर जेव्हा आरोग्य शिबिर आयोजित होतील तेव्हा त्यांनी परत एकदा तिथे तपासणी करण्यासाठी यावं, जेणेकरून रेग्युलर चेक ज्याला आपण म्हणतो, आपण साधारण दर 3 महिन्यांनी चेकअप करतो, तर त्या दर 3 महिन्यांनी त्या पद्धतीची सेवा आमची जिल्हा आरोग्य यंत्रणा लोकांना देणार आहे. काल AI संदर्भात मीटिंग झाली आणि यामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला आंब्या संदर्भात AI संदर्भात आंबा आणि काजू संदर्भात बारामतीच्या ज्या AI इन्स्टिट्यूट आहे, संशोधन केंद्र आहे, त्याच्यामधून आम्ही आंबा आणि काजूला अजून त्याचं एकंदरीत उत्पादन वाढवण्यासाठी AI ची मदत कशी घेऊ शकतो, AI च्या माध्यमातून मार्गदर्शन कसं करू शकतो. या वर्षी जे काही संकट आमच्यावर आलं ते निसर्गावर कोणाचं नियंत्रण नाही, पण भविष्यामध्ये अशा काही असंख्य देश आणि जिल्हा आणि लोकांनी ह्याच्यावर पण मात करून उत्पादन वाढवलेलं आहे. आमच्या देवगडमध्ये काही लोकांनी AI चा वापर करून आज जिथे एकही आंबा कोणा झाडावर लागलेला नाही काही लोकांच्या बागेत, त्याच्या विरुद्ध त्या AI चा वापरून काही लोक त्या व्यक्तीच्या प्रत्येक कलमावर आणि प्रत्येक फांदीवर आंबा लागलेला आहे. आणि म्हणून उत्तरं आहेत आणि उत्तरं शोधण्यासाठी आणि उत्तरं शोधण्याच्या मदत करण्यासाठी शासन म्हणून आम्ही जेवढी मदत करू शकतो, आता ह्यासाठी लागणारा जेवढा निधी आहे तो मी जिल्हा नियोजनातून देणार आहे. जवळपास 2.5 कोटीचा निधी मी जिल्हा नियोजनातून खर्च करून संशोधन करून आमच्या आंबा काजू बागायतदारांवर आलेलं संकट हे भविष्यामध्ये परत कधी येता कामा नये, परत कधी त्यांनी शासनाकडे हात पसरू नये, शासन कोणाचेही असो हात पसरू नये, कधी या औषध कंपन्यांच्या जास्त आहारी जाऊ नये, या दृष्टिकोनातून आम्ही काल आमची बैठक झालेली आहे. पुढच्या आठवड्यापासून आम्ही त्याच्यावर अंमलबजावणी सुरू करणार.